म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती 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 चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती पुत्रा मुखी बोलवणे चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया चालविली भिंती बैसोनिया होय हा सामान्य महिमा संताचा 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 हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी उदकामाची वया ठेवून कोरड्या कामाची वया ठेवून कोरड्या उदकामाची वया ठेवून कोरड्या कामाची वया ठेवून कोरड्या गुणी रोकड्या विश्वजना दक्षवी रोकड्या विश्वजना होय हा सामान्य महिमा संताचा होय हा सामान्य महिमा संताचा हा सामान्य महिमा संताचा होय हा सामान्य महिमा हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी निळा म्हणे तीही संगीची तारण म्हणे तीही संगीती कारण निळा म्हणे तीही संगीची तारण म्हणे तीही संगीती कारण दीन उद्धरण नवल कोण नवधरणे नवल कोण नवल कोण सामान्य महिमा संताचा हा सामान्य महिमा संतांचा होय हा सामान्य महिमा संताचा हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी हातीचा मूर्ती देवी हातीचा मूर्ती देवी ठोपार कुमार जय विठोबार कुमाई ठोपार कुमार जय विठोबार कुमाई ठोपार कुमाई जय विठोबार कुमाई ठोपार कुमाई आहा ठोपार कुमाई जय ठोपार कुमाई ठोपार कुमाई विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला टाळी वाजवा भजन करा ठाला 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 वा वा
म्हैसीपुत्रा मुखी बोलवणे श्रुती म्हैसीपुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालवणे भिंती वैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवणी कोरड्या उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणी रोकड्या विश्वजना निळा म्हणे ती संगीची तारण दीन उद्धरण नवल कोण विठाला 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्यसु सर्वदा आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिने ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा
भावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्रम खलानीशबाधापनोधार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वर 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 निवृत्ती उदार सोपण देवा मुक्त उदार सोपण देवा निवृत्ती उदार सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी भुवने पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवनी भुवने उदार सोपण देवा निवृत्ती उदार सोपण देवा निवृत्ती उदार सोपण देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 म्हैसीपुत्रा मुखी बोलवणे श्रुते चालवणे भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण देहू निवासी जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचे निस्सीम भक्त श्री निळोबाराय महाराजांचा 4 चरणाचा संतांचं महात्म्य संतांचं सामर्थ्य वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी 2-3 शब्द परिहार द्यायचा तो असा आपल्या या बेलू गावामध्ये गेली 93 वर्षांपासून 94 वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं पंच कमिटीच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं मार्गदर्शकांच्या वतीनं मज पामाराच्या वाटेला आलेली आहेत असो या कीर्तनासाठी उपस्थित गायनाचार्य हरिभक्त परायण योगेशजी महाराज धात्रक त्याचप्रमाणे हरिभक्त परायण नागनाथ महाराज कोरडे वैभव महाराज असतील माऊली महाराज असेल सोपानदादा असेल अनिल महाराज असेल समाधान भाऊ असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृदंगावरती साथ करणारे आमचे परमस्नेही हरिभक्त परायण दिनेशजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज सहाने आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक वेळोवेळी आपल्या गावामध्ये धार्मिक कार्याला जे आवर्जून उपस्थित राहतात असे हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज सहाने हेही या ठिकाणी उपस्थित आहेत
सुंदर प्रकारे साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावलेली आपला निखिल दादा आहेत. या ठिकाणी भक्तिधारा चॅनलचे सर्वे चॅनल देखील या ठिकाणी शूटिंग या चॅनलच्या माध्यमातून चालू आहेत. 7ही दिवस 8ही कीर्तनांची शूटिंग आपला रोहन दादा त्या ठिकाणी करत आहेत. असो सर्व श्रोतूवर्ग सर्वांच्याच त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, चालू असलेली ही कीर्तन रूपी सेवा भगवान परमात्मा ज्या पद्धतीनं बुद्धी देईल अगदी त्याचप्रमाणे आणि नियोजित वेळेत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला 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 फक्त सुरुवातीला तुम्हा सर्वांना एकच सांगणं आहे, ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या वेळेस मात्र टाळी वाजून भजन करा. कारण ते आपल्यासाठी सांगतो, दुसऱ्यांसाठी सांगत नाही. कीर्तन हे श्रोतूवर्गासाठी आहे, बरोबर की नाही. पण ज्या वेळेस भजन होईल त्या वेळेस टाळी वाजवत जा. विठाला विठाला हो ऐका. चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे निस्सीम भक्त निळोबाराय महाराजांचा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. निळोबाराय महाराज म्हणजे आपण जर बघितलं वारकरी संप्रदायामध्ये प्रचलित असलेले संत आहेत, परंतु जर जनसामान्यांमध्ये जर आपण विचार केला तर निळोबाराय जनसामान्यांमध्ये आपल्याला तितके प्रचलित दिसत नाही. म्हणून निळोबारायांचा अभंग मुद्दाम या ठिकाणी चिंतनासाठी निवडलेला आहे. असो या अभंगामध्ये निळोबाराय महाराज तुम्हा आम्हाला संतांचं सामर्थ्य त्या ठिकाणी संतांचा महिमा प्रतिपादन करत आहेत. विठाला 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 ऐका. निळोबाराय महाराजांचा चिंतनासाठी निवडलेला हा अभंग संतांचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. ऐका. निळोबाराय महाराज म्हणजे त्या ठिकाणी सामान्य संत नाही. मी तुम्हाला इतक्यात सांगून गेलो, संत निळोबाराय जनसामान्यांमध्ये त्या ठिकाणी जास्त प्रचलित दिसत नाही. ऐका. निळोबाराय महाराजांची ख्याती जर आपण पाहाल ग्रंथामध्ये त्या ठिकाणी अभंगांमध्ये निळोबाराय महाराजांचं महात्म्य आपल्याला पाहायला मिळेल. निळोबाराय महाराज वारकरी संप्रदायामध्ये निर्धार जर आपण बघितला तर तो निळोबाराय महाराजांचं नाव त्या ठिकाणी पुढे येतं, बरोबर की नाही. कारण इतका निर्धार निळोबारायांच्या ठिकाणी त्या ठिकाणी होता. निळोबाराय महाराज म्हणजे काही सामान्य संत नाहीत. ऐका. जगद्गुरु तुकोबाराय वास्तविक पाहता 3 वेळेस या भूतलावरती आले, बरोबर की नाही महाराज. 3 वेळेस या भूतलावरती आले. जगद्गुरु तुकोबारायांना भूतलावरती आणण्याचं सामर्थ्य निळोबाराय महाराजांमध्ये होतं. ते निळोबाराय. विठाला 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 विठाला. आपल्याला माहिती आहे, आपण कथा त्या ठिकाणी ऐकत असतो. जगद्गुरु तुकोबाराय वास्तविक पाहता 3 वेळा या भूतलावरती आली. किती वेळा? 3 वेळा या भूतलावरती आली. प्रथमतः जगद्गुरु तुकोबाराय ह्या भूतलावरती आले ते म्हणजे संताजी महाराज जगनाडेंसाठी. संताजी जगनाडे महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहायचे बरं का. अतिशय जिवलग संत जगद्गुरु तुकोबारायांचे होते जगनाडे महाराज. आणि ज्या वेळेस एकदा जगद्गुरु तुकोबाराय आणि संताजी महाराज जगनाडे यांच्यामध्ये त्या ठिकाणी असा करार झाला, असं बोलणं झालं, जवळीक होती दोघांची. सांगितलं ज्या वेळेस जगनाडे महाराजांनी सांगितलं, तुकोबा ज्या वेळेस माझं देहावसन होईल त्यावेळेस मला तुम्ही मूठ माती देण्याकरता यायचं. कोणी सांगितलं? जगनाडे महाराजांनी. संताजी जगनाडे महाराजांनी तुकोबारायांना सांगितलं. परंतु प्रकार असा घडला, त्यांचं देहावसन होण्याच्या अगोदरच जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून गेले. ऐका. ज्यावेळेस वैकुंठाला जगद्गुरु तुकोबाराय निघून गेलेले आहेत त्यानंतर कालांतराने संताजी महाराज जगनाड्यांचं त्या ठिकाणी देहावसन झालं. त्यांना त्या ठिकाणी जमिनीमध्ये त्यांचा त्या ठिकाणी मूठ माती देण्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होता. परंतु मूठ माती देत असताना त्यांचं शरीर मात्र काही झाकल्या जात नव्हतं, बरोबर का. त्यांचं शरीर त्या ठिकाणी झाकल्या जात नव्हतं. याचं कारण जगद्गुरु तुकोबारायांच्या हातून जोपर्यंत त्यांना मूठ माती दिली जात नाही त्यांचं शरीर झाकलं जाणार नव्हतं. त्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांना
वैकुंठामधून एकदा खाली यावं लागलं. वैकुंठामधून खाली आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेस त्यांना मूठ माती दिली त्यावेळेस त्यांचं देह त्या ठिकाणी झाकल्या गेला. जगद्गुरु तुकोबाराय सर्वात प्रथम त्या ठिकाणी वैकुंठामधून भूलोकावरती आले. कोणासाठी? संताजी. आम्हा येणे झाले वा. एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे, एका तेलिया कारणे. आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे, एक तेलिया कारणे, एक तेलिया कारणे. सुंदर प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. महाराजांनी सांगितलं, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला या भूतलावरती यावं लागलं एका तेली व्यक्ती करता. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय पहिल्यांदा या भूतलावरती आले कोणासाठी? संताजी जगनाडेंसाठी. ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्यांदा वैकुंठामधून परत भूतलावरती आले ते म्हणजे त्यांची कन्या भागीरथीबाईसाठी. कोणासाठी? भागीरथीबाई. ज्यावेळेस शेजारच्या गावामध्ये एलवडी नावाचं छोटंसं गाव होतं महाराज, त्या गावामध्ये भागीरथीबाईंना देण्यात आलेलं होतं. ज्यावेळेस भागीरथीबाईंपर्यंत ही बातमी पोहोचली माझे बाबा वैकुंठाला गेलेले आहेत, मला न विचारता मला न भेटता वैकुंठाला गेले, काय करायचं? धावा करू लागले. बाबांचा धावा करू लागले. माझे बाबा कुठे गेले? धावा करत असताना ऐका ऐका अतिशय आक्रोश करत आहे. वडिलांची इतकी आठवण येत आहे, काय करायचं? धावा करत असताना प्रकार असा घडला महाराज. भागीरथी करीते धावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी धावा. सुंदर प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. प्रमाणात देत चला महाराज. आले तर सोडायचे नाही, प्रमाणात द्यायचे, कारण मी प्रामाणिकच बुवा आहे. विठाला विठाला. ऐका ऐका, ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारांची भागीरथी नावाची कन्या महाराजांचा धावा करत आहे, बाबा कोण्या गावाला गेले, आक्रोश त्या ठिकाणी करत आहेत. बघा, वडिलांवरती खरं सांगू का तुम्हाला महाराज? ऐका, वडिलांवरती निस्वार्थ प्रेम करणारी ती मुलगीच असते. ऐकत असता आपण कीर्तनांच्या माध्यमातून. विचार केला जगद्गुरु तुकोबारांनी, विचार केला मनामध्ये, मी जर हिला जाऊन भेटलो नाही तर माझी कन्या काही आक्रोश करायची थांबणार नाही. जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्यांदा वैकुंठावरून खाली आले. हो, वैकुंठावरून भूलोकावरती आले. त्या येलवाडी गावामध्ये ज्यावेळेस गेले, बघितलं माझे वडील माझ्या समोर आलेले आहेत. भागीरथीला अत्यंत आनंद झाला. काय करावं काय करावं काहीच कळेना. बाबांना आपल्या घरामध्ये घेऊन गेली, एका सुंदर आसनावरती बसविलं. सांगितलं, बाबा तुम्ही आलात, मला अत्यंत आनंद झाला. हो, तुम्ही आलात, मला अत्यंत आनंद झाला. खरं आहे, आपल्याला माहिती आहे, एखाद्या सासूरवाशीन मुलीच्या घरी जर तिचे वडील गेल्यानंतर तिला जितका आनंद होतो तितका आनंद झाला महाराज. ऐका, आनंद झाला. आता काय करायचं? जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, नाही नाही, मी आता तुला भेटलो, मला लवकरात लवकर पुन्हा वैकुंठाला जायचं आहे, काय करावं? भागीरथीबाईंनी सांगितलं, नाही नाही, ऐका ऐका, म्हणजे बाबा हो, साधा ऑगस्टिनचा माणूस बेलूमध्ये आल्यानंतर सुद्धा त्याला आपण चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊ देत नाही. तुम्ही तर वैकुंठातले पाहुणे आहात, तुम्हाला त्या ठिकाणी मी बिना काही खाऊ घातल्याशिवाय जाऊ देणार नाही. मग काय करायचं? विचार मनामध्ये करू लागली, काय करायचं? लवकरात लवकर होणारा पदार्थ कोणता? शेवया त्या ठिकाणी ओतल्या महाराज. शेवया ओतल्यानंतर काय करावं? त्यावरती दूध लागतं. दूध आणण्यासाठी शेजारच्या घरी गेली. शेजारच्या घरी दूध मात्र काही भेटलं नाही. निराश झाली बरं का भागीरथी माता, निराश झाली. घरामध्ये पुन्हा ते रिकामं भांडं घेऊन येत असताना जगद्गुरु तुकोबारांनी बघितलं आपल्या मुलीचा चेहरा पडलेला आहे. काय करायचं? मनामध्ये विचार करतात. तिला विचारलं,
नक्की काय प्रकार झाला? भागीरथीबाईंनी सांगितलं म्हणे बाबा अहो मी दूध आणायला गेले होते हो तुमच्यासाठी, परंतु दूध मला काही भेटलं नाही, काय करावं म्हणून मी निराश झालेले आहे. जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं इतकंच ना, काळजी करण्याचं कारण नाही. सांगितलं दे माझ्याकडे ते भांड. ऐकताना तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐका. भांड आपल्या जवळ घेतलं. जगद्गुरू तुकोबारायांनी महाराज शेजारी येलेश्वराचं मंदिर होतं, भगवान शंकरांचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये गेले. मंदिरात गेल्यानंतर जो नंदी समोर उभा आहे ना, भगवान शंकरांच्या समोर कोण असतो बाहेर? नंदी. त्या नंदीवरती हात ठेवला महाराज. आश्चर्य बघा. येलेश्वरात पूजिले दूध नदीच्या काढिले, दूध नदीच्या काढिले, दूध नदीच्या काढिले. येलेश्वरात पूजिले दूध नदीच्या काढिले, दूध नदीच्या काढिले, दूध नदीच्या येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. ऐका ऐका. जगद्गुरू तुकोबारांनी त्या नंदीवरती हात ठेवला, नंदी उभा राहिला आणि त्या नंदीचं जगद्गुरू तुकोबारांनी दूध काढलं. आपण भागवतामध्ये ऐकलं जगद्गुरू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने नंदीचं दूध काढलं होतं बरं का, परंतु जिवंत नंदीचं दूध काढलं होतं. ऐका ऐका. संत महात्म्यांचा महिमा काय हो. दगडाच्या नंदीवरती हात ठेवला, त्याला जिवंत केलं आणि मग त्याचं दूध काढलं. किती आश्चर्यजनक त्या ठिकाणी गोष्ट आहे हो. ऐका ऐका. आणि मग जगद्गुरू तुकोबाराय पुन्हा घरामध्ये आले. शेवया खाल्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय पुन्हा वैकुंठाला गेले. माझं सांगण्याचं तात्पर्य दुसऱ्यांदा जगद्गुरू तुकोबाराय भूलोकावरती आले, ते म्हणजे आपली कन्या भागीरथीबाईसाठी. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरू तुकोबाराय दुसऱ्यांदा आपल्या मुलगी भागीरथीबाईसाठी भूतलावरती आले. आणि तिसऱ्यांदा जगद्गुरू तुकोबाराय पुन्हा वैकुंठामधून भूलोकावरती आले, ते म्हणजे निळोबारायांसाठी. हा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. ज्या वेळेस जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला जाण्याच्या अगोदर निळोबारायांना जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलेलं होतं, म्हणे निळा चिंता करू नकोस, मी तुला उपदेश केल्याशिवाय कुठे जाणार नाही, तुझ्या डोक्यावरती वरदहस्त ठेवल्याशिवाय कुठे जाणार नाही. परंतु जगद्गुरू तुकोबाराय उपदेश न करता वैकुंठाला निघून गेले. ऐकताना तुम्ही सर्व. निळोबारायांना ज्यावेळेस ही बातमी कळाली, जगद्गुरू तुकोबाराय मला उपदेश न करता माझे गुरु वैकुंठाला निघून गेले, काय करायचं? माझ्या गुरूंना पुन्हा वैकुंठामधून खाली बोलवलं पाहिजे. मला जगद्गुरू तुकोबारायांची भेट घ्यायची आहे. गुरूंची भेटीची आसक्ती किती आहेत बघा बरं का महाराज. ऐका. विचार केला काय करावं काय करावं, मनामध्ये विचार करत असताना सांगितलं नाही जगद्गुरू तुकोबाराय पुन्हा भूतलावरती आलेच पाहिजे. धावा करण्यास सुरुवात केली. एका ठिकाणी गेले, सुंदर आसन मांडलं, त्या आसनावरती बसले, टाळ घेतला आणि तुकोबारायांचं भजन करण्यास सुरुवात केली. बरं का. जगद्गुरू तुकोबारायांचं भजन करत आहेत. सुंदर भजन जगद्गुरू तुकोबारायांचं करतात. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तब्बल 42 दिवस महाराज एका आसनावरती बसून जगद्गुरू तुकोबारायांचं भजन करतात. कोण? निळोबाराय. ऐका ऐका. भजन करतात बरं का. शेवटी भगवान परमात्म्याने मनामध्ये विचार केला, हे निळोबाराय आहेत, हट्टी आहेत, जगद्गुरू तुकोबारायांचा सहवास यांना लाभलेला आहे, काय करावं? भगवान परमात्म्याने विचार केला, तुकोबारायांना खाली पाठवायचं नाही, कारण यांची इच्छा काय आहे? जगद्गुरू तुकोबारायांनी मला उपदेश करावा, कारण मला भगवत प्राप्ती व्हावी. बरोबर की नाही? मग भगवान परमात्म्याने विचार केला, मी स्वतः जाऊन निळोबारायांना दर्शन देतो, म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांना पुन्हा भूतलावरती येण्याची गरज पडणार नाही. ऐका ऐका. जगद्गुरू तुकोबारायांना न पाठवता भगवान परमात्मा स्वतः भूतलावरती आले. भूतलावरती आल्यानंतर निळोबारायांच्या समोर गेले, सांगितलं, निळा उठ म्हणे, मी आलोय. ऐकता ना तुम्ही सर्वजण? निळोबारायांनी ज्यावेळेस डोळे उघडले, त्यांना वाटलं माझे सद्गुरू माझ्यासमोर आले असतील. समोर पाहतात तर भगवान परमात्मा उपस्थित आहे. भगवंताला सांगितलं, कोण तुम्ही? भगवान परमात्म्याने सांगितलं, आजपर्यंत हा प्रश्न त्या ठिकाणी मला कोणी विचारला नव्हता बरं का. मी कोण म्हणे? अरे म्हणे, मी स्वतः अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आहे.
सर्व जनसामान्य माझी ख्याती गातात, मी तुला भेटण्यासाठी आलेलो आहे. त्यावेळेस निळोबा रायांनी भगवान परमात्म्याला सांगितलं, रे देवा तुला तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला सीता, प्रार्थिल्या वाचोनी आला सीता. येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी प्रार्थिल्या वाचोनी भगवान परमात्म्याला सांगितलं, तूच लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. देवाला सांगितलं, देवा तुझं भजन कोण करत होतं रे, तू कशाला या ठिकाणी आला. मी माझ्या सद्गुरूंचं जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करतो, ते आल्याशिवाय निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, निळा म्हणे आम्ही नवळखोची देवा, दुःखयाचा दावा करीतस, दुःखयाचा दावा करीतस. निळोबारायांनी भगवंताला सांगितलं, म्हणे देवा तुला या ठिकाणी बोलवलं कोणी, आम्ही माझे सद्गुरू जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करत आहे, तू या ठिकाणी कशासाठी आला. ऐका ऐका, भगवान परमात्म्याला पुन्हा जावं लागलं. भगवान परमात्म्याला जावं लागलं आणि जगद्गुरु तुकोबारायांना भूतलावरती पुन्हा पाठवावं लागलं. माझं सांगण्याचं तात्पर्य, जगद्गुरु तुकोबारायांना देखील या भूतलावरती पुन्हा बोलवण्याचं सामर्थ्य त्या निळोबारायांमध्ये होतं. जगद्गुरु तुकोबाराय भूतलावरती पुन्हा आले, निळोबारायांच्या मस्तकावरती वरदहस्त ठेवला, सांगितलं, अरे निळा इतका अट्टहास कशासाठी रे. निळोबारायांनी सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही मला सांगितलं होतं तुझ्या मस्तकावरती वरदहस्त ठेवल्याशिवाय, तुला उपदेश केल्याशिवाय मी कोठेही जाणार नाही, आणि तुम्ही गेलात महाराज. नाही नाही, ऐका ऐका, निर्धार म्हटल्यानंतर निळोबाराय महाराज 42 दिवस तब्बल उपोषण त्या ठिकाणी केलं, जगद्गुरु तुकोबारायांचं भजन केलं, आणि शेवटी जगद्गुरु तुकोबारायांना भूतलावरती आणलंच. विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका, निळोबाराय महाराज जर आपण बघितलं, इतके श्रेष्ठ त्या ठिकाणी निळोबाराय होते, इतके श्रेष्ठ निळोबाराय आजच्या अभंगामध्ये साधू संतांचं वर्णन करतात. आता निळोबारायांचा आपण परिचय बघितला, निळोबारायांचं श्रेष्ठत्व आपण बघितलं. मग ह्या अभंगामध्ये हे श्रेष्ठ निळोबाराय साधू संतांचा महिमा, साधू संतांची थोरवी, साधू संतांचं सामर्थ्य तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करत आहेत बरं का. मग साधू संतांचंच महात्म्य तुमच्या आमच्या समोर का प्रतिपादन करतात हो, याचं कारण आहे का. साधू म्हणजे कोण, संत म्हणजे कोण. संत हे शास्त्रामध्ये मंगल सांगितलेले आहेत आहे बरं का. ज्यांच्यापासून तुम्हा समाजाला साधूंपासून लाभ होतो, त्यांच्यापासून आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून साधू हे मंगल आहे. म्हणून त्यांची थोरवी, म्हणून संतांची थोरवी निळोबाराय महाराज या अभंगाद्वारे तुमच्या आमच्या समोर मांडत आहेत बरं का. ऐका ऐका, तुळशीदासजी महाराज देखील
सांगतात ना एका ठिकाणी 7 गोष्टी मंगल आहेत. तुलसीदासजी महाराज सांगतात, ऐका, सांगून जातो. सुधा साधू सुरतरू सुमन सुपल सुहावनी वात तुलसी सीतापती भक्ती सगुण सुमंगल साथ. तुलसीदास महाराज तुम्हा मला उपदेश करत असताना सांगतात 7 गोष्टी जगामध्ये मंगल आहेत. कोण सांगतं? तुलसीदासजी महाराज. त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे साधू हे मंगल आहे, कारण साधूंपासून तुम्हा आम्हाला लाभ होतो. बरोबर की नाही? मंगल गोष्टींमध्ये साधूंचा समावेश तुलसीदासजी महाराजांनी केलेला आहे. ऐका ऐका, आता या 7ही गोष्टी आपण एकदा पाहून घेऊ. प्रथमतः सांगितलं महाराजांनी सुधा. सुधा मंगल आहेत बरं का, लाभदायक आहे. सुधा म्हणजे काय आपल्या लक्षात आलं का हो? सुधा म्हणजे अमृत. अमृत आपल्या सर्वांना लाभदायक आहे की नाही? लाभदायक म्हणण्यासाठी अमृत हे मंगल आहे असं म्हणावं, कारण मेलेल्या मनुष्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य त्या अमृतामध्ये आहे. बरोबर की नाही? म्हणून अमृत हे तुलसीदासजी महाराजांनी काय सांगितलेलं आहे? अमृत हे मंगल आहे. कोण सांगतं? तुलसीदासजी महाराज. दुसरी गोष्ट आपण बघितलं सुद्धा साधू. साधू देखील मंगल आहेत बरं का. किती मंगल आहेत साधू? का मंगल आहेत साधू? कारण ते समाजाचं कल्याण करतात. मी तुम्हाला सांगून गेलो, जगाचा उद्धार करतात. तुम्हा आम्हाला जर उद्धार व्हावा असं जर वाटत असेल, आत्मकल्याण व्हावं जर असं वाटत असेल, तर साधूंच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, कारण साधू हे मंगल आहेत बरं का. तिसरी गोष्ट आहे का? सुधा साधू सुरतरू. तिसरी गोष्ट सुरतरू सांगितलं. आता सुरतरू म्हणजे काय आपल्या लक्षात येणार नाही. सुरतरू म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्ष म्हणजे काय हो? आपल्याला कल्पवृक्ष माहिती असेल. त्या कल्पवृक्षाच्या खाली जर एखादा मनुष्य जर बसला तर त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होत असतात. कल्पतरू तळवटी वा. जो कोणी बैसला, काय उडे त्याला सांगतो दे, काय उडे त्याला सांगतो दे. तळवटी जो कोणी बैसला, काय उडे त्याला सांगतो दे, काय उडे त्याला सांगतो दे, काय उडे त्याला सांगतो दे. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. काय? कल्पतरू टळवटी जो कोणी बैसला, काय येऊन त्याला सांगा जोजी. महाराजांनी सांगितलं त्या कल्पवृक्षाच्या खाली जर एखादा मनुष्य बसला तर त्याला कोणत्याच गोष्टीचं उणं म्हणजे त्याला कोणत्याच गोष्टीची आवश्यकता भासत नाही, कारण त्याने जी इच्छा प्रकट केली ती इच्छा पूर्ण होत असते बरं का. आता आपण बोर झाला असेल असं मला वाटतं म्हणून एक दृष्टांत सांगून टाकतो ऐका. एक मनुष्य मनामध्ये विचार करू लागला, आपल्याला दूरवरती जायचं आहे. एक पांथस्थ होता. तो पांथस्थ रस्त्याने मार्गक्रमण करत असताना एका वृक्षाच्या सावलीला जाऊन बसला बरं का. उन्हाळ्याचे दिवस, दुपारचे 12 वाजलेले. एका वृक्षाच्या सावलीला जाऊन बसला. कोण? पांथस्थ, मार्गक्रमस्थ. रस्त्याने जात असताना एका वृक्षाच्या खाली जाऊन बसला. ते वृक्ष दुसरं तिसरं कोणतं नसून तर ते वृक्ष कोणतं होतं? कल्पतरूचं वृक्ष होतं. ऐका, कल्पतरूच्या वृक्षाच्या खाली तो मनुष्य जाऊन बसला बरं का वैभव महाराज. वृक्षाखाली जाऊन बसल्यानंतर त्याने मनामध्ये विचार केला, अरे खूप दूरवरतून आलेलो आहे, खूप दमलेलो आहे. मला जर येथे भोजन जर प्राप्त झालं असतं ना, अत्यानंद झाला असता बरं का. आता कुठे बसलेला आहे तो? कल्पतरू टळवटी. अहो, इच्छा मनामध्ये प्रगट केली, समोर भोजन उपस्थित झालं. सुंदरपैकी भोजन उपस्थित झाल्यानंतर त्याने बघितलं, अरे हे भोजन कुठून आलं? ते भोजन त्याने काय केलं? ग्रहण केलं. ऐका ऐका, भोजन खाल्यानंतर त्याने पुन्हा दुसरी इच्छा मनामध्ये प्रगट झाली. अरे आपण भोजन तर केलंय, परंतु आपल्याला पिण्यासाठी पाणी नाही हो. पाणी त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. काय करावं? मनामध्ये इच्छा निर्माण होताच समोर बघतो तर काय? 2 बिस्लरीच्या बॉटल उपस्थित. ऐका ऐका, शुद्ध बिस्लरीच्या बॉटल समोर येऊन बघितल्या. त्याने मनामध्ये विचार केला, काय हा प्रकार आहे हो? जी इच्छा केली ती प्रगट होते. मनामध्ये विचार केला, नक्की काय प्रकार आहे? बरं जाऊ द्या म्हणे, कुठून तरी आलं असेल. विचार केला, दुपारचा टाईम आहे, दुपारची वेळ आहे, खूप ऊन लागतं. आता मी काय केलं पाहिजे? आता थोडी विश्रांती घेतली पाहिजे. बरोबर की नाही? विश्रांती घेण्यासाठी आता इथे पोहडलो पाहिजे. पोहडणे म्हणजे लक्षात आलं ना आपल्या? झोपणे बरं का. झोपण्यासाठी मनामध्ये विचार करतो, परंतु येथे झोपायचं आहे. झोपण्यासाठी जर मला गादी आणि उशी जर येथे प्राप्त झाली असती तर मनामध्ये विचार करतो, तोच तेथे त्याला गादी आणि उशी दिसते. ऐका ऐका, गादी आणि उशी बघितल्यानंतर विचार करतो, काय प्रकार आहे? गादीवरती मस्त पोहडला, उशी घेतली,
आणि डोळे मिटल्याबरोबर त्याच्या मनामध्ये चिंतन सुरू झालं बरं का. ऐकता ना तुम्ही. मनामध्ये त्याने विचार केला, अरे मी भोजनाची मनामध्ये इच्छा निर्माण केली, भोजन सुंदर उपस्थित झालं. मी मनामध्ये पाण्याची इच्छा निर्माण केली, पाणी देखील ते उपस्थित झालं. मी गादी उशीची इच्छा निर्माण केली, ती देखील इथे उपस्थित झाली. नक्की येथे तर कोणी दुसरं भूत वगैरे तर नसेल ना. ऐका आता, मनामध्ये इच्छा निर्माण झाली. अहो इच्छा निर्माण झाल्यानंतर भूत प्रगट झालं पाहता काय. भूत प्रगट झाल्यानंतर मनामध्ये पुन्हा त्याची इच्छा निर्माण झाली. अहो भूत समोर बघितल्यानंतर काय अवस्था होईल माणसाची. ज्यांनी बघितलं त्यांना माहिती असेल. कोणी बघितलं असेल असो, आमच्यातले कोणी बघणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे पळे भूत बाधा भेरे तेथे. ऐका, ज्यांनी बघितलं असेल त्यांना अनुभव असेल. भूत बघितल्यानंतर अंगाचा थरकाप होऊ लागला, मनामध्ये विचार करू लागला, आता काय झालं. अरे हे भूत तर येथे आलं, परंतु हे भूत मला खाणार तर नाही ना. इच्छा प्रगट झाली, त्या भूताने त्याला मारून टाकलं. सांगण्याचं तात्पर्य तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. कल्पतरू टळवटी जो कोणी बैसला, काय येऊन त्याला सांग. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरवीतो. म्हणे आम्ही जे जे इच्छा करू कल्पतरूनी पुरविता. ते कल्पतरू ऐका, कल्पतरू टळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोची. महाराज सांगतात, कल्पवृक्षाच्या खाली बसलेल्या मनुष्याला त्याला कोणत्याच गोष्टीचं उणं म्हणजे कमतरता भासत नाही. याचं कारण जी जी इच्छा केली ती पुरवत असते. म्हणून कल्पतरू कसा सांगितला शास्त्रामध्ये, मंगल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढे ऐका, सुधा साधू सुरतरू सुमन सुफल. सुमन म्हणजे काय. आता या सुमन शब्दाचे दोन अर्थ आपण घेऊ शकतो महाराज. सुमन म्हणजे चांगलं मन, आणि सुमन म्हणजे काय, एखादं पुष्प. शेजारच्या गावची कोणी सुमन नावाची व्यक्ती नाही बरं का. ऐका, सुमन नावाचं एक पुष्प. सुमनला त्या ठिकाणी काय म्हणतात, पुष्पाला शास्त्रीय भाषेमध्ये सुमन म्हणत असतात. आणि दुसरा अर्थ आपण घेतला सु म्हणजे चांगलं मन. ह्या दोन गोष्टी जर आपण बघितल्या, ह्या दोन गोष्टी मंगल आहेत बरं का. मंगल म्हणजे लाभदायक आहे आपल्यासाठी, बरोबर की नाही. पुष्प आपण हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला आनंद होतो की नाही सांगा महिला मंडळ. आनंद होतं की नाही. पुष्प हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला आनंद होत असतो. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट सांगितली सुमन. एखाद्या चांगल्या मनाचा व्यक्ती जर आपल्या समोर आला तर त्या व्यक्तीकडून देखील आपल्याला आनंद प्राप्त होतो की नाही महाराज. चांगल्या मनाचा व्यक्ती जर आपल्या जवळ जर असेल, आपल्याला आनंद प्राप्त होत असतो. ऐका, म्हणून सुमन देखील शास्त्रामध्ये मंगल गोष्ट सांगितलेली आहे. पुढची गोष्ट शास्त्रामध्ये मंगल सांगितली ती म्हणजे सुफळ, चांगलं फळ. फळ आपण खातो की नाही महाराज. फळं आपण खात असतो. फळं देखील शास्त्रामध्ये चांगली सांगितलेली आहेत, शुभ सांगितलेली आहेत, मंगल सांगितलेली आहे. आणि पुढची गोष्ट तुलसीदासजी महाराज सांगतात, सुहावनी बात. सुहावनी बात म्हणजे काय हो. सुहावनी बात म्हणजे सुंदर वक्तव्य. ज्या मनुष्याच्या मुखामधून चांगलं वक्तव्य बाहेर पडतं, ते चांगलं वक्तव्य शास्त्रकार तुम्हाला आम्हाला सांगत असतात हे मंगल आहे. विठ्ठल तुलसीदासजी महाराज तुम्हा आम्हाला सांगतात, सुहावनी बात म्हणजे चांगलं वक्तव्य. आपण जर आपल्या जीवनामध्ये चांगलं वक्तव्य जर केलं तर चांगलं वक्तव्य देखील आपल्या जीवनामध्ये कसं आहे, सुमंगल आहे, लाभदायक आहेत बरं का. म्हणून आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये चांगलं वक्तव्य केलं पाहिजे महाराज, बरोबर की नाही योगेश महाराज. चांगलं वक्तव्य जर आपल्या जीवनामध्ये आपण जर केलं तर समाजाला देखील आनंद होत असतो आणि आपल्या अंतःकरणाला देखील आनंद होत असतो की नाही महाराज. ऐका, परंतु आजकालची परिस्थिती चांगलं वक्तव्य जीवनामध्ये केलं पाहिजे. ऐका, कारण आपलं बोलणं अशा पद्धतीचं आहे महाराज, आपलं बोलणं समोरच्याला दुःख देखील देऊ शकतं आणि आनंद देखील देऊ शकतं बरं का. एखादा मनुष्य मृतप्राय पडलेला आहे,
मृत प्राय पडलेल्या मनुष्याला चांगलं सुदृढ बनवण्याचं बोलणं देखील काम करत असतं बरं का. आपण जर चांगलं त्या मनुष्याला बोललो ना महाराज, मरणप्राय पडलेला मनुष्य देखील चांगला दुसऱ्या दिवशी सुदृढ अवस्थेमध्ये होऊ शकतो की नाही. आणि आपलं बोलणं असं देखील आहे, आपण जर वाईट बोलणं जर तोंडामधून बाहेर काढलं तर एखादा चांगला मनुष्य देखील दुसऱ्या दिवशी मृतप्राय होऊ शकतो. खरी गोष्ट आहे. ऐका म्हणून जीवनामध्ये चांगलं वक्तव्य केलं पाहिजे. मी सांगत असतो नेहमी, वचन संभाल कर बोलिये, वचन के हात न पाव, एक वचन करे औषधी, एक वचन करे घात. आपलं बोलणं अशा पद्धतीचं आहे महाराज. एक बोलणं त्या ठिकाणी एखाद्यासाठी औषधीचं काम देखील करतं. आणि तेच बोलणं, वाईट बोलणं जर असेल ना, दुसऱ्यासाठी ते काय मरणप्राय देखील असतं बरं का. म्हणून आपण आपलं वक्तव्य त्या ठिकाणी चांगलं केलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा देखील ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ना, साच आणि मवाळ मितले शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज त्या ठिकाणी सांगत असतात आपलं बोलणं कशा पद्धतीचं असावं. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. देह देवाचे करणी, देह देवाचे करणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. आपण आपल्या मुखामधून असं वक्तव्य बाहेर काढलं पाहिजे ज्या बोलण्यानं समोरच्याचं अंतःकरण कधी दुखवल्या जाणार नाहीत. वराह पुराणामधील एक श्लोक आठवला सांगून जातो, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात सत्यम प्रियम. शास्त्रकार त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगतात, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम. आपण सत्य बोललं पाहिजे आणि प्रिय देखील बोललं पाहिजे. सत्यम ब्रूयात. दुसरी गोष्ट प्रिय बोललं पाहिजे, प्रियम ब्रूयात. तिसरी गोष्ट शास्त्रामध्ये काय सांगितली ऐका, न ब्रूयात सत्यम प्रियम. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, समोरच्याला आपण बोलत असताना ते बोलणं जर आपलं खरं जरी असेल परंतु ते समोरच्यासाठी अप्रिय आहे तर ते बोलणं आपण त्याच्यापासून बोलणं टाळलं पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितलं आहे महाराज. का तर आपलं कितीही सत्य असू द्या महाराज, समोरच्याला जर ते प्रिय नसेल तर त्याच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये ते घुसणार नाही. त्यामुळे विनाकारण त्याचा आणि आपला काय होईल, विसंगती होईल महाराज. म्हणून शास्त्रांनी सांगितले आहेत आपण प्रिय बोललं पाहिजे. इतकं मला तुम्हाला सांगायचं आहे. सुहावनी बात शास्त्रामध्ये सांगितलं. आणि सातवी गोष्ट तुळशीदासजी महाराजांनी सांगितलं ती म्हणजे भक्ती. भक्ती सुमंगल साथ. आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, भक्तीला देखील आपल्या अंतःकरणामध्ये स्थान दिलं पाहिजे. कारण भक्ती ही देखील मंगल आहेत बरं का. भगवंताचं नाम देखील मंगल आहे. महाराज सांगतात भगवंताचं नाम किती मंगल आहेत महाराज, खूप सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, विठ्ठलाचे नामाधी. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. भगवान परमात्म्याचं नामचिंतन देखील कसं आहे, मंगल आहे, भक्ती मंगल आहे. या 7 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. लक्ष देताना सर्वजण ऐका. या 7 गोष्टींपैकी मला तुम्हाला सांगायचं आहे सर्वात मंगल गोष्ट कोणती असेल तर ते साधू आहेत, संत आहे. सुधा साधू जीवनामध्ये आपल्या अत्यंत महत्त्वाचे आहेत बरं का. कारण साधू आपल्या जीवनामध्ये, साधूंची संगती जर झाली
आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग सांगत असतात ते साधू असतात. आपल्या आत्मउन्नतीचा मार्ग सांगत असतात ते कोण असतात तर साधू असतात. म्हणून साधू देखील शास्त्रामध्ये मंगल सांगितलेले आहेत, लाभदायक सांगितलेले आहे. विठ्ठल 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 ऐका ऐका. आणि म्हणून निळोपराय ह्या अभंगामध्ये साधू संतांचं महात्म्य, साधू संतांची थोरवी, साधू संतांचं सामर्थ्य वर्णन करतात. विठ्ठल 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 ऐका ऐका. निळोबाराय या अभंगामध्ये संतांनी जे काही चमत्कार केले ते चमत्कार तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करत आहेत. याचं कारण सांगून जातो बरं का. जनसामान्यांना आपण जर सर्वप्रथम संत समुदायाने जो काही आपल्याला उपदेश केला तो उपदेश जर आपण जनसमुदायासमोर, सामान्य जनमानसासमोर जर मांडला, निळोबारायांना माहिती होतं जनमानसाच्या अंतःकरणामध्ये तो रुजला जाणार नाही. याचं कारण जिथे चमत्कार असतो तिथेच नमस्कार केला जातो. खरी गोष्ट आहे. ऐका ऐका. निळोबारायांच्या जवळ एकदा अनेक मंडळी निळोबारायांना भेटण्यासाठी आली. निळोबारायांना सांगितलं, महाराज जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबारायांनी तुम्हाला उपदेश केला, तुम्ही थोर अशी संत आहात, अभ्यासू व्यक्ती आहात, तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला काहीतरी उद्धारासाठी मार्ग सांगावा. ऐका. निळोबारायांच्या समोर ज्यावेळेस संपूर्ण मंडळी आली, निळोबाराय त्यावेळेस गीता पाठ करत होते. गीता पाठ करत असताना निळोबारायांनी सांगितलं, काळजी करू नका, माझ्या समोर बसा, मी तुम्हाला हे गीतार्थ तत्वज्ञान सांगतो. ऐका ऐका. सर्वप्रथम निळोबारायांनी संतांनी गीतेवरती केलेली टीका, माऊलींची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी वाचून दाखवत होते बरं का. ज्ञानेश्वरीचा अर्थ त्यांना समजून सांगत होते. परंतु प्रकार असा घडला, याच पद्धतीनं तिथे देखील कोणी मोबाईल घेऊन बघायचं किती वेळ झाला, कोणी इकडे तिकडे बघायचं, कोणी आपलं लक्ष संपूर्ण महाराजांकडे आहे, निळोबारायांकडे बरं का, असं दाखवायचं. परंतु अंतःकरणामधून अशी इच्छा निर्माण व्हायची कधी हे कीर्तन. ऐका ऐका. निळोबारायांचं वक्तव्य कधी संपेल असं त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हायची. आता काय करायचं. निळोबारायांनी हे जाणलं बरं का. ऐका. निळोबारायांनी हे जाणलं. निळोबारायांच्या मनामध्ये विचार आला, मी जर संतांचं यांना सर्वप्रथम जर संतांचं अध्ययन, संतांनी केलेला उपदेश जर सांगण्याचा प्रयत्न केला तर जनसामान्यांच्या अंतःकरणामध्ये तो संतांचा उपदेश मुरला जाणार नाही. कारण जनसामान्यांची अशी भावना आहे, जिथे चमत्कार असतो तेच थोर व्यक्ती असतात बरं का. म्हणून या जनसामान्यांना सर्वप्रथम संतांचं सामर्थ्य आपण प्रतिपादन केलं पाहिजे. संतांचा महिमा सर्वप्रथम या जनमानसांसमोर आपण प्रतिपादन केला पाहिजे. निळोबारायांनी मनामध्ये विचार केला आणि समोर असलेल्या मंडळींना सांगितलं, ऐका, तुम्ही संतांचं वचन ऐकू शकत नाही ना. अहो ते संत किती थोर होते मी तुम्हाला सांगतो. आपल्याला देखील माहिती आहे महाराज, एखादा मुलगा जर आपल्याला सांगण्यासाठी आला, काहीतरी त्याने उपदेश केला, आपण लक्षात घेत नाही. का घेत नाही. अहो काय तो थोर लहानचा मुलगा आहे, तो काय उपदेश करणार. परंतु तोच उपदेश एखाद्या जर प्राध्यापकाने, एखाद्या मोठ्या कीर्तनकाराने आपल्याला दिला, आपण लक्षपूर्वक ऐकत असतो आणि तो अंमलात देखील आणत असतो. बरोबर की नाही. सांगा मला, बरोबर की नाही. ह्याच पद्धतीनं निळोबारायांनी विचार केला, संतांचा अधिकार किती आहे, संतांचं सामर्थ्य किती आहे, हे सर्वप्रथम आपण या जनमानसांना जर कळविलं, ऐकविलं, तरच ते या त्यांच्या उपदेशाकडे मार्गक्रमण करतील, त्यांचा उपदेश नवे नवे आत्मसात करतील. निळोबारायांच्या मनामध्ये विचार आला, ऐका महाराज. आणि मग निळोबारायांनी सांगितलं, ऐका, ज्या संतांचं मी तुम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचून दाखवत आहे ना, ते संत म्हणजे किती थोर आहेत सांगू का तुम्हाला. सांगू का. अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, पैसी पुत्र मुखी बोलवणे श्रुती, 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 पैसी पुत्र मुखी बोलवणे
निळोबाराय महाराज समोर असलेल्या जनसमुदायाला, सामान्य जनमानसांना उपदेश करत असताना सांगतात, ऐका ऐका, जोपर्यंत मी तुम्हाला निळोबाऱ्यांनी विचार केला होता, संतांची थोरवी महती सांगत नाही तोपर्यंत संतांचं वचन यांच्या अंतःकरणामध्ये रुजलं जाणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे, जाने बिनू न होय परतीती, बिनू परतीती न होय प्रीती. एखाद्या गोष्टीची जर आपल्याला संपूर्ण माहिती नसेल तर त्या गोष्टीविषयी, त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणार नाही. म्हणून निळोबारायांनी संतांची थोरवी, संतांची महती, संतांची चमत्कार ह्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगण्याची सुरुवात केली. संतांचं सर्वप्रथम माऊली ज्ञानोबारायांची थोरवी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये निळोबाराय जनमानसाला त्या ठिकाणी काय करतात, उपदेश करतात. समोर बसलेल्या समुदायाला सांगतात, म्हणे महाराज ऐका ऐका, ज्या संतांची ज्ञानेश्वरी मी तुम्हाला वाचून दाखवत आहे ते संत ज्ञानेश्वर महाराज किती थोर आहे हे मी तुम्हाला सांगतो, ऐका. म्हैसी पुत्रा मुखी बोलवणे श्रुती, त्यांचा अधिकार किती होता. जड बुद्धीचा असलेला तो रेडा, त्या रेड्याच्या मुखामधून संत ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं होतं, श्रुतीवचन, वेदवचन बोलविले होते. कोणाचा अधिकार हा, इतका संत महात्म्यांचा अधिकार, माऊलींचा अधिकार. ऐकून जा, आपल्याला माहिती आहे, सांगून जातो. ज्या वेळेस आळंदी क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबाराय चारही भावंडांचे वडील विठ्ठलपंत, माता रुक्मिणी माता दोघांनी विचार केला. विठ्ठलपंतांनी ज्या वेळेस संन्यास आश्रम ग्रहण केला, संन्यास आश्रम ग्रहण केल्यानंतर पुन्हा गृहस्थ आश्रमामध्ये आले, घरदार आपलं सांभाळलं. ऐका ऐका, त्यांना 4 रत्न, 4 मुले त्या ठिकाणी प्राप्त झाली. प्रकार ऐका, संपूर्ण आळंदीतील संत समुदायांनी, द्विजांनी, ब्राह्मणांनी सांगितलं, म्हणे यांनी काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे म्हणे, यांच्याकडून दोष घडलेला आहे. या दोषाच्या निवारणार्थ तुम्हाला काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं लागेल. काय करायचं, तुम्ही पैठणला जाऊन शुद्धीपत्र घेऊन या. विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला सांगितलं. कर्मठ ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं, तुम्हाला गावामध्ये भिक्षा मिळणार नाही, काय करायचं. ऐका ऐका, दीन अवस्था त्या विठ्ठलपंतांची रुक्मिणी मातेची झाली. पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी चालले, मार्गक्रमण करत असताना पैठणला गेले. पैठणच्या धर्मपीठासमोर आपली व्यथा मांडली. सांगितलं, अशा पद्धतीचा अपराध माझ्याकडून घडलेला आहे, काय करायचं. प्रश्न ऐका बरं का, धर्मपीठाने सांगितलं तुम्ही अपराध केला. वास्तविक पाहता संन्यास दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही पुन्हा गृहस्थ आश्रम का स्वीकारला, याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार. कोण सांगतं, पैठणचं धर्मपीठ विठ्ठलपंत रुक्मिणी माताला सांगत आहे, तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, तरच आम्ही तुमच्या मुलांना शुद्धीपत्र देऊ. ऐका ऐका, विचार मनामध्ये केला, काय करायचं. आपल्याला जर आपल्या मुलांना चांगलं स्थान जर या समाजामध्ये मिळवून द्यायचं असेल ना, आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. कोण सांगतं महाराज, पिटीचा आवाज वाढत राहतो. काय करावं, मनामध्ये विचार करतात, देहांत प्रायश्चित घेतलं तरच माझ्या मुलांना समाजामध्ये जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल, समाज त्यांना समाजामध्ये स्थान देईल. मनामध्ये विचार करत असताना गेले डोहामध्ये जाऊन त्यांनी आत्मदाह केला बरं का, आत्महत्या केली. आत्मदहन ज्यावेळेस केल्यानंतर चारही भावंडांना ज्यावेळेस कळालं आपल्या मातापितांनी आपल्यासाठी देहांत प्रायश्चित घेतलेलं आहे, काय करायचं. आता तरी हा समाज, कर्मठ समाज आपल्याला चांगल्या पद्धतीची वागणूक देईल, विचार करतात मनामध्ये बरं का. परंतु तेथील द्विज ब्राह्मण तरी देखील माऊली ज्ञानोबाराय चारही भावंडांना चांगली वागणूक देत नाही. प्रकार ऐका महाराज, मनामध्ये विचार करतात, काय केलं पाहिजे. विचार केला, ज्या धर्मपीठाने माझ्या वडिलांना सांगितलं होतं आम्ही तुमच्या मुलांना शुद्धीपत्र देऊ, त्या धर्मपीठासमोर, पैठणच्या धर्मपीठासमोर जावं लागेल. कारण त्या काळी दक्षिण काशी म्हणून पैठण प्रसिद्ध होतं बरं का महाराज. विचार केला, काशीला गेलं पाहिजे, त्या दक्षिण काशीला पैठणला गेलं पाहिजे. चारही भावंड, लहानसे भावंड मजल दर मजल करत पुढे मार्गक्रमण करतात. रस्ता माहिती नाही, अहो कुणी भोजन देतं, कुणी देत नाही. मार्गक्रमण करत असताना पैठण क्षेत्रामध्ये आले. त्या धर्मपीठाच्या समोर उपस्थित झाल्यानंतर धर्मपीठासमोर प्रश्न सांगितला. धर्मपीठाने प्रश्न विचारला, त्या धर्माधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला, कोण तुम्ही. सांगितलं, आम्ही आळंदीचे विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता यांचे 4 पुत्र, त्यांना तुम्ही देहांत प्रायश्चित घेण्याची शिक्षा दिली होती, त्यांचे आम्ही 4 पुत्र आहोत. तुम्ही आम्हाला सांगितलं होतं आमच्या वडिलांना, त्यांनी देहांत प्रायश्चित जर घेतलं तर तुम्ही आम्हाला काय कराल.
तुम्ही आम्हाला शुद्धीपत्र द्याल, या समाजामध्ये राहण्याचं स्थान तुम्ही प्रदान कराल. कोण सांगतं? चारही भावंड त्या धर्माध्यक्षांना सांगतात. परंतु ते धर्माध्यक्ष ते द्विज कर्मठ प्रवृत्तीचे होते बरं का महाराज. त्यांनी सांगितलं नाही, ती शिक्षा जी आम्ही दिली ती तुमच्या माता पितांना दिली, तुम्हाला दुसरी शिक्षा आम्हाला द्यावी लागणार आहेत बरं का. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं आम्हाला दुसरी शिक्षा का? ऐका प्रसंग ऐका. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं आमचा अपराध काय? जन्म होणं हे मनुष्याच्या हातामध्ये नसतं बरं का. आम्ही संन्यासाच्या पोटी जन्माला आलेलो हे आमच्या हातामध्ये नाही. आपण शास्त्र जाणता आहात, धर्म जाणता आहात, असा कशा पद्धतीचा तुम्ही न्याय करू शकता? प्रश्न धर्मपीठासमोर उपस्थित केला. त्या धर्मपीठाच्या अध्यक्षांच्या हृदयाला ती गोष्ट लागली बरं का. एक लहानसा मुलगा माझ्या समोर उभा राहून वेदांत मला सांगतो, धर्माच्या गोष्टी मला सांगतो, काय केलं पाहिजे? ऐका, त्यांनी सांगितलं पुढे बोलू नका, तुम्हाला देखील प्रायश्चित्त घ्यावं लागेल. माऊली ज्ञानोबांनी अनेक प्रकारे त्यांना तत्वज्ञान समजून सांगितलं. आता माऊली म्हणजे कुणी सामान्य आहेत का हो? ज्ञानाचा सागर आहे महाराज. त्या ज्ञानाच्या सागरांपुढे या धर्मपीठाच्या क्षुल्लक द्विजांची काय कथा? त्यांनी सांगितलं नाही, वादविवाद घडत असताना सांगितलं खूप धर्माच्या गोष्टी करतोस, खूप आपला आत्मा अंतरात्मा सर्व जग एक आहे, अद्वैतवाद खूप सांगतो. ऐक मग हा समोरून जो रेडा चाललेला आहे ना, त्या रेड्याचा आणि तुझा प्राण एक आहे का सांग मला. प्रश्न उपस्थित केला. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं ऐका, अहो त्या रेड्यामध्ये आणि माझ्यामध्ये एकच परमात्मा आहे, आमचा दोघांचा आत्मा एक आहे. धर्मपीठाने अमान्य केलं. सांगितलं एक जण गेला कर्मठ ब्राह्मण उठला, त्या रेड्याला आपल्या जवळ आणलं, चाबूक काढला महाराज. त्या चाबकाचे फटके त्या रेड्यावरती मारले. ज्यावेळेस चाबकाचे फटके त्या रेड्यावरती मारले, प्रकार ऐका, माऊली ज्ञानोबांच्या पाठीवरती त्याचे निशाण. तोची ओळवठे ज्ञान देवी, तोची ओळवठे महाराजांनी दिलं. त्या रेड्याच्या पाठीवरती चाबकाचे प्रहार केल्यानंतर त्याचे निशाण मात्र ओळ मात्र ते माऊली महावैष्णव ज्ञानोबांच्या पाठीवरती उमटू लागले. महाराज प्रसंग ऐका. तेथील सर्व द्विजांनी हा प्रकार बघितला, मनामध्ये विचार केला अशक्य गोष्ट आहे, ही अशक्य गोष्ट घडली तरी कशी. एक जण कर्मठ ब्राह्मण उठला. त्या कर्मठ ब्राह्मणांनी सांगितलं नाही, हे चारही भावंड यांचे वडील काशीला गेलेले होते, तिकडून काहीतरी विद्या शिकवून आलेले असेल आणि ही विद्या बंगाली विद्या यांना काहीतरी माहिती असेल म्हणे, असं होणं अशक्य गोष्ट आहे. आणि मग त्यांनी माऊली ज्ञानोबांना सांगितलं, हे बघ आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देतो, परंतु तू ज्या पद्धतीनं वेदांताचा घोष करतोस, वेदाध्ययन त्या ठिकाणी आम्हाला ऐकवितोस, ते वेदाध्ययन, ते वेदाच्या श्रुती वचनं या रेड्याच्या मुखामधून जर तू वदवून दाखविलेस तर आम्ही तुम्हाला शुद्धीपत्र देऊ. ऐका, तू म्हणतो ना त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे, मग दाखव सिद्ध करून. ऐका, ज्यावेळेस माऊली महावैष्णव ज्ञानोबांसमोर हे आव्हान होतं, माऊली महावैष्णव ज्ञानोबांनी हात जोडले, भगवान परमात्म्याची प्रार्थना केली, त्या रेड्याच्या समोर गेले, त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि माऊली ज्ञानोबाराय वेद रुचा बोलू लागले. आणि तो रेडा महाराज ऐका, तो रेडा देखील माऊली ज्ञानोबारांच्या पाठीमागे ते वेद वचन बोलू लागला. ऐका बरं का, ज्या वेळेस रेडा वेद वचन बोलू लागला, जडातील जड प्राणी कोणता म्हटला जातो तर रेडा म्हटला जातो. ऐका, मनुष्यातला जड प्राणी सांगत नाही, प्राण्यांमधला देखील जड प्राणी तुम्हाला सांगतो महाराज. आपण बघत असतो रस्त्याने जात असताना, जर तो प्राणी जर रस्त्यामध्ये जर आपल्याला लागला, आपण कितीही हॉर्न वाजवा, शेवटी आपल्याला त्यांना
धक्के देत पुढं जावं लागतं, तरी ते बाजूला जात नाही. आपल्याला माहिती आहे, आपल्याला अनुभव देखील आहे. ऐका, इतका जड बुद्धीचा, इतका निर्बुद्ध प्राणी, आणि त्या निर्बुद्ध प्राण्याच्या मुखामधून वेद वचन बाहेर पाडणं किती थोर ख्याती आहे. रेड्यामुखी वेद बोलविला, वा, गर्भद्विजाचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. रेड्याच्या मुखामधून ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारांनी वेद वचन बाहेर काढली, सर्व द्विज ते ब्राह्मण मंडळी पाहत राहिले आश्चर्यचकित. मनामध्ये विचार करू लागले, काय ही विडंबना, काय हा प्रकार. अशक्य गोष्ट, अन्यथा कर्तुम गोष्ट या ठिकाणी घडली म्हणे, जी कधी गोष्ट कोणी कल्पनेमध्ये देखील करू शकत नाही. रेड्याच्या मुखामधून वेद बोलविले, साष्टांग दंडवत सर्व द्विजांनी माऊली ज्ञानोबारांच्या चरणासमोर घातले. महाराज, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारांना ते शुद्धीपत्र देण्यात आलं, माऊली ज्ञानोबारांचा जयघोष त्या ठिकाणी झाला, आणि मग माझे माऊली ज्ञानोबाराय चारही भावंड रस्त्याने मार्गक्रमण करू लागले. म्हैसी पुत्रामुखी बोलबने श्रुती, अर्धचरण आपलं सुटलं. ऐका पुढे, ज्यावेळेस माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय मार्गक्रमण, चारही भावंड मार्गक्रमण करू लागले, पुढे जात असताना प्रकार असा घडला. रस्त्यामध्ये आळंदीकडे येत असताना वाटेमध्ये त्यांना एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला बरं का. ऐका, लक्ष आहे ना तुमचं, ऐकताना झोपले नाही ना सर्व. थोडा वेळ आहेत बरं का आपला, शांत चित्ताने ऐका. सप्ताह आपल्या वर्षानंतरच येत असतो परत. ऐका, माऊली ज्ञानोबाराय चारही भावंडांना एक विचित्र त्या ठिकाणी दृश्य पाहायला मिळालं. विचित्र दृश्य बघितलं, काय आहे, समोर एका ठिकाणी जाऊन बघितलं तर अनेक प्रेत समोर पडलेली बघितली. अनेक दिवसाची प्रेत समोर पडलेली, काही नवी प्रेत, आताच मेलेली मृत मनुष्य तेथे आणून टाकत आहे. हा नक्की प्रकार काय? माऊली ज्ञानोबाराय मुक्ताई अचंबित झाली, हा काय प्रकार आहे. जवळ काही मंडळी उभी होती, त्या मंडळींना विचारलं नक्की प्रकार काय. त्या मंडळींनी सांगितलं, तुम्ही लहान बालक आहेत, तुम्हाला कशाला काही पाहिजे. तरी सांगतो ऐका, म्हणे ही जी काही समोर गुफा दिसते ना तुम्हाला, या गुहेमध्ये चांगदेव नावाचे एक थोर महात्मे राहतात बरं का. ते चांगदेव नावाचे थोर महात्मे 1400 वर्ष त्यांचं आयुष्य, त्या 1400 वर्ष आयुष्यामध्ये घोर तपश्चर्या त्यांनी केली, योगाध्ययन त्यांनी केलं. योग पुरुष आहेत ते बरं का. आणि ते योग पुरुष ज्या वेळेस 6 महिन्यानंतर या गुफेमधून बाहेर येतात, ऐकताना तुम्ही सर्वजण ऐका, गुहेमधून बाहेर आल्यानंतर या संपूर्ण मंडळींवरती काहीतरी मंत्र उच्चार करतात, आणि हे 6 महिन्याचे काही मेलेले मृत प्रेत जिवंत होतात बरं का, जिवंत होतात. आश्चर्यजनक त्याने ती ही गोष्ट सांगितली. मुक्ताबाईंनी सांगितलं 6 महिन्यानंतर हे बाहेर येतात आणि मग इतक्यांना जिवंत करतात. ह्या मंडळींची अवस्था मला आता काही पाहवत नाही. मुक्ताबाईंनी मनामध्ये विचार केला, अहो यांना जिवंत करण्यासाठी 6 महिन्याचा अवधी कशाला. काय केलं महाराज बरं का, त्या मुक्ताबाईंनी, लहानशा मुक्ताईने काय केलं, जवळ पडलेले का कुत्र्याचं अवशेष उचललं, हाड उचललं बरं का. कुत्र्याचं अवशेष उचलल्यानंतर सर्व प्रेतांवरतून असं गोल फिरवल्याबरोबर सर्व प्रेत उठून उभे राहिली आणि आपल्या आपल्या घरी निघाली. ते फिरवलेलं अवशेष फेकून दिलं, कुत्र्याचं अवशेष होतं, ते कुत्रंही जिवंत झालं, घरी पळून जाऊ लागलं महाराज. ऐका, ज्यावेळेस हा प्रकार तेथील संपूर्ण मंडळींनी बघितला, काय आहे, लहानशी 4 मुलं, 4 बालके, नक्की यांच्यामध्ये इतकं सामर्थ्य कुठून आलं. सर्वजणांनी त्यांचा जयघोष केला. माऊली ज्ञानोबाराय चारही भावंड पुन्हा आळंदी क्षेत्रामध्ये आल्यानंतर काही दिवसांनंतर कालांतराने त्या चांगदेव शास्त्रींची, चांगदेव महाराजांची समाधी ज्यावेळेस भंग पावली, बाहेर आल्यानंतर पाहतात तर काय, रोज 6 महिन्यानंतर, दरवेळी 6 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर हजारो प्रेत समोर पडलेली दिसते. दिनेश महाराज ऐका, आज विचार केला, एक पण मनुष्य नाही. उठल्यानंतर रोज सकाळी अनेक मंडळी असतात काकड्याला, आज कोणी नाही, नक्की काय करायचं. मनामध्ये विचार केला, आता काय करायचं. एकाला बोलवलं, आपल्या शिष्याला बोलवलं, सांगितलं, का रे
6 महिन्यामध्ये कोणीच त्या ठिकाणी मेलं नाही का आता? महाराजांनी सांगितलं. त्या शिष्याने त्या महाराजांना सांगितलं, म्हणे महाराज गुरुजी प्रकार असा घडला हो, अनेक मंडळी मेली होती, त्या तुमच्या सर्वांसमोर देखील आणून ठेवली होती, परंतु प्रकार असा घडला, त्या आळंदीचे 4 लहानसे भावंड संन्यासाचे पुत्र आले, त्यातली एक लहानशी त्यांची बहीण होती, त्या बहिणीने काय केलं, एक कुत्र्याचं अवशेष उचललं, त्या अवशेषाने संपूर्ण प्रेतावरती असा गोल सर्कल काढला, सर्वजण उठून घरी गेले. किती अचंबित झाले चांगदेव महाराज. अरे ज्या गोष्टीसाठी मला 6 महिने साधना करावी लागते, तेव्हा मला इतकी सामर्थ्य प्राप्त होतं की मी या समोर पडलेल्या निर्जीव अवस्थेत, त्या निर्जीव अवस्थेमधील पडलेल्या या मनुष्यांना, मृतप्राय पडलेल्या या मनुष्यांना जिवंत करू शकतो. हे योगी कोण आहेत, किती यांचं सामर्थ्य असेल की यांनी फक्त दृष्टिक्षेपाने यांना जिवंत केलं, नक्की कोण आहेत बरं का. विचार केला, त्यांची भेट घेतली पाहिजे. कोण विचार करतात? चांगदेव महाराज. माऊली ज्ञानोबांच्या 4ही भावंडांच्या भेटीसाठी जायचं, सर्वप्रथम आपण त्यांना पत्र पाठविलं पाहिजे. एक पत्र घेतलं बरं का पंढरी बाबा, त्या पत्रावरती मजकूर लिहायला सुरुवात केली. विचार केला, आपण जर आशीर्वाद वचन जर प्रथम तर लिहिले तर कार्य तर आपल्यापेक्षाही मोठं केलं, आशीर्वाद यांना कसा द्यायचा. जर विनम्रता जर लिहायची, आपला विनीत जर लिहावं, तर यांनी तर आपल्यापेक्षा वयाने लहान. चांगदेव महाराजांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, काय करायचं. चांगदेव महाराजांनी काय केलं, शेवटी कोरं पत्र पाठवून दिलं. हो, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबारांनी ते कोरं पत्र बघितलं, माऊली ज्ञानोबाराय 4ही भावंड एका पडक्या भिंतीवरती बसलेले होते, छोटीशी भिंत, ते लहानसं पत्र बघितलं. सांगितलं कुणाचं पत्र, म्हणे चांगदेव महाराजांचं पत्र. मुक्ताबाई म्हणाल्या 1400 वर्ष जगला, परंतु हा चांगदेव अजून कोराच राहिला. माऊलींनी सांगितलं, अगं मुक्ता, म्हणे कोरा तरी आहे, बरोबर की नाही, कोऱ्या कागदावरती काहीतरी लिहिता येतं. माऊली ज्ञानोबारायांनी काय केलं, त्या कोऱ्या कागदावरती 65 ओव्या लिहून दिल्या आणि त्या परत चांगदेव महाराजांकडे पाठविल्या. चांगदेव महाराजांकडे ज्यावेळेस ते पत्र आलं, बघितलं माऊली ज्ञानोबारांनी पत्र पाठवलेलं आहे. पत्र ज्यावेळेस उघडून बघितलं, वेदांताचा घोष, वेदाच्या ऋचा, सुंदर ओव्या 65, वेदाध्ययन, किती मार्मिक चिंतन त्यामध्ये लिहिलेलं होतं. चांगदेव महाराजांना कळलं नाही. चांगदेव महाराजांनी मनामध्ये विचार केला, हे खूप मोठे महात्मे दिसता, यांना भेटण्यासाठीच गेलं पाहिजे, यांचे वचन आपल्याला काही कळत नाही. चांगदेव महाराजांनी मनामध्ये विचार केला, काय करायचं. चांगदेव महाराजांच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला बरं का. यांना आपण, यांचा अधिकार, यांच्यापेक्षाही आपला अधिकार श्रेष्ठ आहे, हे यांना आणि समाजाला दाखविलं पाहिजे. यासाठी चांगदेव महाराजांनी काय केलं, एक वाघ जवळ आणला, त्या वाघावरती बसले. ऐकताना तुम्ही सर्वजण, वाघावरती बसल्यानंतर सर्पाचा चाबूक केला, हातामध्ये तो सर्पाचा चाबूक घेतला, गोल गोल फिरवत चांगदेव महाराज आळंदीकडे निघालेला आहे. हजारो शिष्य त्यांचा जयघोष करत आहे. रस्त्याने मार्गक्रमण करत असताना ज्यावेळेस एकाने माऊलींना जाऊन सांगितलं, म्हणे महाराज चांगदेव योगी तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे. हजारो शिष्यगण त्यांच्या पाठीमागे आहे. वाघावरती बसलेले, हातामध्ये सर्पाचा चाबूक आहे, काय करायचं. माऊली ज्ञानोबारांनी ओळखलं बरं का, यांच्या अंतकरणामध्ये अहंकाराने काय केलेली आहे, जागा निर्माण केलेली आहे. यांचा अहंकार आपण शमवला पाहिजे. काय करायचं. माऊली ज्ञानोबारांनी सांगितलं, तुम्ही सजीव प्राण्यावरती सत्ता गाजवता, आपण त्यांना सामोरं गेलो पाहिजे. काय करायचं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांनी त्या भिंतीलाच चालण्याची आज्ञा केली. ऐका ऐका. चालविली जड पिवती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड पिवती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. चालविली जड पिवती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जड पिवती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. जड भिंती, त्या भिंतीनिशी ज्या वेळेस चांगदेव महाराजांच्या समोर माऊली ज्ञानोबाराय आलेले आहे, माऊली ज्ञानोबारांनी काय केलं, निर्जीव भिंतीला चालण्याची आज्ञा केली. भिंतीवरती बसून ज्या वेळेस माऊली ज्ञानोबारांना 4ही भावंडांना येताना चांगदेव महाराजांनी विचार केला मनामध्ये, बघितलं
अरे काय प्रकार आहेत. आपण सत्ता गाजवतो, 1400 वर्ष योग साधना करून आपल्याला इतकं सामर्थ्य प्राप्त झालं की आपण सजीवांवरती प्राण्यांवरती सत्ता गाजवू शकतो. परंतु हे लहानसे बालक यांचं सामर्थ्य किती आघात आहे. निर्जीव वस्तूवरती देखील यांचं सत्ता चालते. चांगदेव महाराजांनी मनामध्ये विचार केला, थोर नाही. चांगदेव महाराजांचा अहंकार नष्ट झाला. आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी सांग देव, आले लोटांगणी सांग देव. उपजलत ज्ञानी हे वर्म जाणोनी, उपजत ज्ञानी हे वर्म जाणोनी, उपजत ज्ञानी हे वर्म जाणोनी, उपजत ज्ञानी हे वर्म जाणोनी हे. आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव, हे आले लोटांगणी चांग देव, आले लोटांगणी चांग देव. सुंदर प्रमाण महाराजांनी दिलं. चांगदेव महाराज समोर आले. संत मंडळींसमोर माऊली ज्ञानोबारांसमोर त्यांनी लोटांगण घातलं. सांगितलं, मला तुमचा शिष्य बनवून घ्या. मुक्ताबाईंचे शिष्य चांगदेव महाराज झाले. ऐका, चालविली जड भिंती, महिषीपुत्रा मुखी बोलवणे श्रुती, चालवले भिंती बैसोनिया. निळोबाराय महाराज समोर बसलेल्या सामान्य जनमानसांना सांगतात, माऊली ज्ञानोबारांचा अधिकार तुम्हाला मी सांगितला. इतके थोर संत त्या ठिकाणी असतात, साधू असतात, इतका चमत्कार त्यांचा असतो. म्हणून त्यांचे वचन आपण ऐकले पाहिजे, त्यांचं अनुकरण आपण केलं पाहिजे. माऊली ज्ञानोबारांचं ठीक आहे. अजून देखील मी तुम्हाला उदाहरण सांगतो, ऐका. एका संतांचं उदाहरण सांगतो. एक संत तर असे होते म्हणे, ज्या संतांनी भगवान परमात्म्याला सगुण रूपामध्ये येण्यास भाग पाडलं आणि आपला नैवेद्य ग्रहण करण्यास भाग पाडलं. दुसऱ्या चरणामध्ये सांगतो, नोवे आसमान्य, नोवे आसमान्य, महिमा संतांचा, महिमा संतांचा, नोवे सामान्य डोळे हा सामान्य, महिमा संतांचा, महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा, मूर्ती देवी, मूर्ती देवी, मूर्ती देवी. नोवे आसमान्य, नोवे आसमान्य, महिमा संतांचा, महिमा संतांचा. संत श्रेष्ठ निळोबाराय समोर जमलेल्या त्या जनमानसांना सांगतात म्हणे, ऐका, मी तुम्हाला आणखी एका संतांचं महात्म्य सांगतो, संतांची थोरवी सांगतो. नोहे हा सामान्य महिमा संतांचा महिमा काही सामान्य नाहीत म्हणे बरं का. ऐका, कारण संत महात्मे इतके श्रेष्ठ आहे, इतके महान आहे. नामदेवरायांचं उदाहरण दुसऱ्या चरणामध्ये निळोबाराय सामान्य जनतेला सांगताहेत. नामदेवरायांचं उदाहरण सांगत असताना सांगतात म्हणे, छोटासा लहानसा नामदेव महाराज ज्यावेळेस लहान होते नामदेवराय म्हणे, त्यांचे वडील रोज मंदिरामध्ये नैवेद्य भगवान परमात्म्याला दाखवण्यासाठी जायचे. रोज भगवान पांडुरंग परमात्म्याला गर्भगृहामध्ये जाऊन नैवेद्य त्यांचे वडील दाखवण्यासाठी जात होते. एक वेळेचा प्रसंग, नामदेव महाराजांच्या वडिलांना काही कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं. नैवेद्य दाखवण्याची वेळ नामदेव महाराजांवरती आली. आईने सांगितलं, नामा जा, भगवान परमात्म्याला हा छोटासा दुधाचा नैवेद्य जाऊन दाखव बरं का. नामदेवरायांनी छोटाशी ती दुधाची वाटी घेतली. भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवण्यासाठी त्या भगवंताच्या प्रांगणामध्ये आले. मंदिरामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला, मंदिरामध्ये आल्यानंतर पाहतात तर काय, भगवान परमात्म्याची सुंदर अशी मूर्ती आहे. भगवान परमात्म्यासमोर तो नैवेद्य नेऊन ठेवतात.
दुधाचा नैवेद्य ज्यावेळेस नामदेवराय भगवान परमात्म्याच्या समोर नेऊन ठेवतात बरं का. ऐका ऐका, भगवान परमात्म्याच्या समोर तो नैवेद्य ठेवल्यानंतर थोड्या वेळ स्तब्ध उभे राहतात, विचार करतात आताच भगवान परमात्मा नैवेद्य ग्रहण करेल, मगच भगवान परमात्मा नैवेद्य ग्रहण करेल. भगवान परमात्मा काही नैवेद्य ग्रहण करणार नाही. का नैवेद्य ग्रहण करत नाही महाराज आपल्याला माहिती आहे. भगवान परमात्मा तर साक्षात स्वरूपामध्ये येऊन नैवेद्य कसा ग्रहण करेल हो. विचार करतात भगवान परमात्मा नैवेद्य का ग्रहण करत नाही. रोज माझे वडील येतात, त्यांच्या हातून तुम्ही नैवेद्य ग्रहण करतात, आज मी आलो म्हणून तुम्ही नैवेद्य ग्रहण करत नाही का. भगवान परमात्म्याला सांगितलं नाही नाही, मी जरी लहानसा असलो ना तरी तुम्ही हा नैवेद्य ग्रहण केला पाहिजे. कोणाला सांगतात, भगवंताला सांगतात बरं का. ऐका ऐका, भगवान परमात्म्याला सांगतात देवा जर तुम्ही नैवेद्य ग्रहण केला नाही तर इथेच मी माझं डोकं आपटून तुमच्या चरणावरती प्राणत्याग करेन. नामदेवरायांचं वचन आहेत बरं का. ऐका, नामदेवरायांनी मनामध्ये दृढ निश्चय केला, मी माझा देह अर्पण करेल. डोक्याला त्या ठिकाणी प्रहार दगडावरती भगवान परमात्म्याच्या चरणावरती मस्तक जोरजोरात आपटू लागले बरं का. आपटण्यास सुरुवात केली. ते लहानसं निर्मळ मनाचं बालक भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला. नामदेवरायांची भक्ती पाहून, निस्वार्थ प्रेम पाहून माझा भगवान पांडुरंग परमात्मा सगुण स्वरूपामध्ये प्रगट झाला बरं का. ज्यावेळेस भगवान परमात्मा सगुण स्वरूपामध्ये प्रगट झालेले आहेत, नामदेवरायांना थांबवतात आणि तो नैवेद्य, दुधाचा नैवेद्य भगवान परमात्मा सगुण रूपामध्ये येऊन प्राशन करतात बरं का. सामान्य महिमा आहे का हो. निळोपाराय जनसामान्यांना सांगतात असा महिमा त्या ठिकाणी संतांचा आहे. इतके थोर चमत्कार संत महात्मे त्या ठिकाणी करत असतात. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे, संतांचं वचन श्रवण केलं पाहिजे, संतांचा उपदेश आत्मसात केला पाहिजे, त्यांची वचनं ऐकली पाहिजे, जीवनामध्ये अंमलात आणली पाहिजे बरं का. काही जण त्या ठिकाणी काहींचं समाधान झालं, काहींचं समाधान होईना बरं का. उठून उभे राहिले, सांगितले महाराज तुम्ही थोरवी सांगितली हो, परंतु ते 200-300 वर्ष अगोदरच्या महात्म्यांची थोरवी सांगितली. आम्हाला आत्ताच्या युगातील काही थोर संतांचं महात्म्य सांगा ना, चमत्कार सांगा ना. त्यांचे वचनं तर आम्हाला समजण्यासाठी अवघड आहे, त्यांचे वचनं समजू शकत नाही आम्हाला. आत्ताच्या काळचे जर एखादे संत असेल, त्या संतांचे वचनं आम्हाला कळू शकतात. म्हणून तुम्ही आत्ताच्या काळातील एखाद्या संतांची थोरवी महात्म्य आम्हाला तुम्ही काय करा, महिमाच आमच्यासमोर प्रतिपादन करतात. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात सांगू का, आत्ताच्या युगातील सांगू का. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात ठेवणी कोरडा कोरड्या
उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. म्हणे मी आत्ताच्या काळातील युगातील जवळच्याच आपल्या युगामधील संतांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. निळोबाराय महाराजांनी सांगण्यास सुरुवात केली. उदका माझी वया ठेवणी कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना. एका संतांचं उदाहरण सांगतो मी, माझ्या सद्गुरूंचंच उदाहरण तुम्हाला सांगतो. जगद्गुरु श्री तुकोबाराय, त्या जगद्गुरु श्री तुकोबारायांनी काय केलं? ज्या वेळेस धर्मसभेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय जनसामान्यांना उपदेश करत असताना धर्माचे वचन सांगत आहे. धर्मावचन सांगत असताना हा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच आहे अशी ब्राह्मणांची समजूत होती. त्या ब्राह्मण मंडळींनी काय केलं? जगद्गुरु तुकोबारायांना एकदा आपल्या समोर धर्मसभेमध्ये बोलविलं. जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनी सांगितलं, म्हणजे महाराज ऐका ऐका, तुम्ही जे जनसामान्यांना धर्मवचन सांगतात ते धर्मवचन तुम्ही सांगणं बंद करा. जे काही तुम्ही अभंग लिहून ठेवलेलं आहे ते तुम्ही बंद केले पाहिजे, नाहीतर आम्ही तुमचा बहिष्कार करू. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांना त्या धर्मसभेनं काय केलं? आज्ञा केली. सांगितलं तुम्ही तुमचे जे काही अभंग आहेत ते संपूर्ण अभंगाच्या वया उदकामध्ये वयामध्ये इंद्रायणी नदीमध्ये जाऊन इंद्रायणीच्या डोहामध्ये जाऊन बुडवा. आज्ञा केली जगद्गुरु तुकोबारायांना. तुकोबारायांनी ज्यावेळेस हा प्रकार ऐकला, तुकोबारायांचं अंतःकरणामध्ये अत्यंत दुःख झालं. काय करावं? अत्यंत जिवलग पद्धतीनं अत्यंत तळमळीनं जगाच्या उद्धारासाठी हे जे काही अभंग लिहिले, हे अभंग मला या द्विजांनी या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यासाठी सांगितले. जगद्गुरु तुकोबारायांना अत्यंत दुःख झालं. परंतु काय करायचं? धर्मपीठाची आज्ञा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी भगवान परमात्म्याची प्रार्थना केली. सांगितलं, देवा माझं रक्षण केलं तरी चालेल. ऐका म्हणे, देवा या वयांचं रक्षण तुला करणं आहे बरं का. कारण जगामध्ये भविष्यामध्ये जनसामान्यांसाठी तुझ्याच कृपेनं जे माझ्या मुखामधून बाहेर पडलं ते जनसामान्यांच्या उद्धारासाठी आहे. हे जर नदीमध्ये जर बुडालं, हे जर चिंतन जर शिल्लक राहिलं नाही तर मी देखील माझे प्राण संपवेल. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी त्या वया इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या होत्या ना महाराज, जगद्गुरु तुकोबारा एका आसनावरती बसले. सांगितलं, नाही, जोपर्यंत ह्या वह्या मला पुन्हा प्राप्त होत नाही, भगवान परमात्मा जोपर्यंत कृपा करत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग करेन. त्याच इंद्रायणीच्या डोहावरती शेजारीच दगडावरती महाराजांनी आसन टाकून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्यास सुरुवात केली. तब्बल 13 दिवस महाराजांनी नामचिंतन केलं बरं का. अन्नाचा कण देखील महाराजांनी, भोजनाचा कण देखील खाला नाही. जगद्गुरु तुकोबारायांची ती अवस्था पाहून भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याला दया आली. भगवान परमात्म्यांनी कृपा केली. त्या वह्या जगद्गुरु तुकोबारायांचं चिंतन, ते अभंग त्या वह्या उदकावरती ज्याप्रमाणे लाह्या तरतात त्याप्रमाणे तरू लागल्या महाराज. जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या, जळी दगडा सहित वह्या. प्रमाण महाराजांनी दिलं. जगद्गुरु तुकोबारांच्या त्या वह्या ज्याप्रमाणे लाह्या नदीवरती तरतात ना महाराज, त्याप्रमाणे नदीवरती, नदीच्या त्या पाण्यावरती, उदकावरती तरू लागल्या. सर्व जनसामान्याने द्विजांनी, त्या ब्राह्मण मंडळींना हा प्रकार बघितला. जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार त्यांच्या लक्षामध्ये आला. महाराजांच्या समोर जाऊन साष्टांग दंडवत घातला. सांगितलं, महाराज आम्हाला क्षमा करा. जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार सांगितला बरं का या चरणामध्ये. इतके थोर संत होते, इतके चमत्कार त्या मंडळींना सांगून झाल्यानंतर त्या मंडळींना निळोबाराय सांगतात,
संत महात्म्यांनी इतके चमत्कार केले, इतकं सामर्थ्य संत महात्म्यांना प्राप्त झालं, ते कशाच्या जोरावरती? फक्त आणि फक्त नामचिंतनाच्या जोरावरती. संत महात्मे किती श्रेष्ठ आहेत, ऐका ऐका. संत महात्मे किती श्रेष्ठ आहे. संत महात्म्यांच्या जर तुम्ही संगतीमध्ये जरी गेला, त्यांची संगती जरी आपल्याला घडली, तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये कोणत्याच प्रकारचं नवल नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात, निळा म्हणे ती संगीची तारणे, 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 निळा म्हणे ती संगीची संगीची तारणे, निळा म्हणे ती संगीची तारणे, निळा म्हणे ती संगीची तारणे. दीन उद्धारणे नवल कोण, दीन उद्धारणे नवल कोण, नोय सामान्य महिमा संताचा, नोय सामान्य महिमा दिन उद्धारणे नवल कोण, दिन उद्धारणे निळा म्हणे तीही संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोणे. निळोपाराय महाराज संपूर्ण जनमानसांना सांगतात, त्या संत मंडळीच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर तुमचा आमचा उद्धार होईल, दीन जनांचा उद्धार होईल. यामध्ये काहीच नवल नाही बरं का. निश्चितच दीन समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण संत संगती जीवनामध्ये केली पाहिजे बरं का. संत संगती जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आता आपण प्रश्न विचाराल, महाराज संत संगती आम्ही करू, परंतु आजच्या युगामध्ये संत त्या ठिकाणी शोधणं अत्यंत अवघड आहे. संत कोण, संत कोण, संत कशा पद्धतीनं शोधावे, संत आजच्या युगामध्ये आपल्याला शोधून सापडणार नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण संत महात्म्यांनी जे काही ग्रंथ लिहून ठेवले, ग्रंथ तेची संत, त्या ग्रंथांचंच अध्ययन जर आपण केलं, निश्चितच त्या ग्रंथांचीच संगती जरी आपण केली, ग्रंथांचं अध्ययन केलं, तरी देखील आपल्याला संत संगती घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत संगती करा, ग्रंथांचं त्या ठिकाणी अध्ययन करा, आत्मचिंतन करा. अशा पद्धतीनं निळोपारायांनी संपूर्ण आपले विचार जनसामान्यांना सांगितले. मग जनसामान्यांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आम्हाला संतांचा इतका थोर महिमा सांगितला, 3 संतांचं उदाहरण तुम्ही तुमच्या अभंगाद्वारे आम्हाला सांगितलं, आम्हाला आता पटलं, निश्चितच संत महात्मे त्या ठिकाणी थोर आहे. मग त्यांनी जनसामान्यांसाठी नक्की उपदेश काय केला तेवढं तरी आम्हाला सांगा. मग निळोबारायांनी सांगितलं, ऐका ऐका, जगद्गुरु तुकोबारांनी या संसारिक मंडळींसाठी उपदेश सर्व संत महात्म्यांनी काय केला, आपण संसारामधून बाहेर पडा, मग भगवत भक्ती करा, अशा कोणत्याच प्रकारच्या संतांनी तुम्हा आम्हाला सांगितलेलं नाही. संत महात्म्यांनी तुम्हा आम्हाला उपदेश करत असताना इतकंच सांगितलं, तुम्ही संसारात राहून देखील जरी नामचिंतन केलं तरी देखील तुमचा उद्धार आहे. आपण काय केलं पाहिजे? नामचिंतन केलं पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ.
जगद्गुरु तुकोबारायांनी इतर सर्व संतांनी आपल्या ग्रंथामध्ये हेच आपल्याला सांगितलेलं आहे. कारण या कलियुगामध्ये आपल्या सर्वांचं उद्धाराचं साधन म्हणजे जर काय असेल तर ते नामचिंतन आहेत बरं का. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, यत्फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभ्यते सम्यक कलौ केशव कीर्तनात. या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये जे काही सामर्थ्य आहे आपल्याला तरुण जाण्याचं, ते सामर्थ्य दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याच साधनामध्ये नाही. म्हणून या कलियुगामध्ये आल्यानंतर आपण नामचिंतन केलं पाहिजे. नामचिंतन केलं पाहिजे बरं का. केलं पाहिजे की नाही? मग करा नामचिंतन. का थांबता? विठोबा ऐका, संत महात्म्यांनी आम्हाला सांगितलं आपण नामचिंतन केलं पाहिजे बरं का. नामचिंतन अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सांगितलं इतक्यात रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर नामचिंतन करा. इतकंच या अभंगाद्वारे महाराजांना संतांची महती सांगून सर्वप्रथम सर्वात शेवटी आपल्याला सांगायचं होतं. ऐका, आपण देखील आपल्या जीवनामध्ये भगवत नामचिंतन केलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये
भगवान परमात्म्याचं नामचिंतन एक असं साधन आहे ज्याद्वारे आपला उद्धार होऊ शकतो. म्हणून आपण जीवनामध्ये आल्यानंतर नामचिंतन करा, इतकंच तुम्हाला त्या ठिकाणी सांगणं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हैसीपुत्रा मुखी बोलवणे श्रुती चालवणे जड भिंती बैसोनिया नोहे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी उदका माझी वया ठेवूनी कोरड्या दाखवणी रोकड्या विश्वजना निळामने तिही संगीची तारण दीन उद्धरण नवलोकोन. ह्या निळोपऱ्यांच्या अभंगावरती जितकं जमेल माझ्या वाणीला जितकं बोलता येईल तितकं मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न केला. आपला सप्ताह चालू आहे. रोज सकाळी काकडा होत असतो. माऊलींचा तर फुल आवाज जाम झालेला आहे. असो या परिस्थितीमध्ये रोज सकाळी आम्हाला सर्वांना उठावं लागतं. सप्ताह आहेत महाराज, आनंदाचा दिवस आहे आणि ह्या आनंदाच्या उत्साहामध्ये आजची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं, पंच कमिटीच्या वतीनं, सप्ताह कमिटीच्या वतीनं मज पामाराच्या वाटीला आली. त्याबद्दल समस्त ग्रामस्थांचे मी आभार व्यक्त करतो. ह्या कीर्तनामध्ये सुंदरपैकी 7 ज्यांनी आपल्याला केली ते हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आळंदीवरतून अत्यंत लवकरात लवकर कीर्तनासाठी जे अत्यंत वेगाने धावपळ करत या ठिकाणी आले. हरिभक्तपरायण दिनेश महाराज मोजाड अत्यंत जिवलग आहेत, त्यांचेही आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. तसेच गायनाचार्य आपल्याला संपूर्ण दिवसासाठी गायनाची 7 संगत जी करणार आहेत हरिभक्तपरायण योगेशजी महाराज धात्रक, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. गायनाचार्य हरिभक्तपरायण नागनाथ महाराज कोरडे त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. गोरख महाराज देखील त्यांच्यासोबत आलेले आहेत. हरिभक्तपरायण वैभव महाराज धामणगावकर त्यांनी देखील आपल्या सप्ताहाला रोज सकाळी संध्याकाळी प्रवचनामध्ये देखील मृदंग वाजवण्याचं काम करतात, सेवा करत असतात. सकाळी काकड्याला असतात, हरिपाठामध्ये देखील मृदंगाची सेवा करतात. त्यांचंही आपल्या सप्ताहासाठी अत्यंत मोलाचं योगदान आहे, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपले सोपानदादा आहेत हरिभक्तपरायण अनिल महाराज तुपे, सुंदर गायन करतात, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. समाधान भाऊ आहेत आणि आपल्या गावामध्ये ज्यांचं गुरुकुल आहेत हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तुपे, हे देखील आवर्जून या कीर्तनाला उपस्थित आहे, त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्यांनी या कीर्तनामध्ये अत्यंत सुंदर प्रकारे नाचून रंग भरण्याचं, रंग देवतेला आणण्याचं काम केलं, ते संपूर्ण गुरुकुलातील विद्यार्थी, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गुरुकुलातील विद्यार्थ्यांचं देखील आपल्या सप्ताहासाठी सर्वात मोठं योगदान आहेत बरं का, त्यांचे आपण आभार व्यक्तच केले पाहिजे. हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज सहाने हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार मनापासून व्यक्त करतो. साऊंड सिस्टीमवाल्यांनी आपल्या या सप्ताहासाठी 7ही दिवस सुंदर प्रकारची साऊंड सेवा या ठिकाणी दिली. महाराज बरं का, तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवशी ज्या दिवशी काकडा होता, काकड्याच्या दिवशी सकाळी आता काही जाग आली नाही मला, घरामध्ये घरचे उठवायला आले की महाराज तुम्हाला कुणीतरी रात्रीचा आवाज देतोय. 4:30 वाजता माईकमध्ये समाधान बुवा पुकारत होते, महेश महाराज चला काकड्याला या. तिकडे आवाज येत होता मळ्यामध्ये. सुंदर प्रकारचा साऊंड ज्यांनी लावला, आपण बघा कोणत्याही कानाकोपऱ्याला राहा, ज्यांच्या साऊंडचा आवाज आपल्याला येत असतो, त्यांचे देखील निखिल दादाचे देखील आभार व्यक्त करतो. भक्तिधारा चॅनलचे सर्वे जे 7ही दिवस ही जी काही कीर्तन सेवा चालू आहे, ही कीर्तन सेवा यूट्यूबच्या माध्यमातून जनसामान्यांसमोर आपल्या सर्वांसमोर जे काही प्रदर्शित करतात ते आपले रोहनदादा, त्यांचेही आभार व्यक्त करतो. विनेकरी बाबा भोसले बाबा असतील, त्यांचेही आभार व्यक्त करतो. चोपदार हा महाराज, ऐका निस्वार्थ सेवा करणारे आपले चोपदार कधीच त्या ठिकाणी म्हणणार नाही कुठे गेल्यानंतर की मला तुम्ही माझं मानधन द्या बरं का. आवर्जून बघा, कुठे गेल्यानंतर म्हणत नाही ते. खरंच आनंदाची गोष्ट आहे. चोपदार देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व ग्रामस्थांचे देखील मनापासून एकदा आभार मानतो. महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित आहे, पुरुष वर्ग देखील उपस्थित आहेत. सर्व ग्रामस्थांचे एकदा मनापासून अंतकरणापासून नमस्कार करतो. सर्वांची चरणावरती भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. हा जो काही आमचा सप्ताह निर्विघ्नपणे हा सप्ताह पार पाडावा. लवकरात लवकर आमचा सप्ताह, लवकरात लवकर म्हणण्यापेक्षा दरवर्षी सालाबादप्रमाणे आमचा सप्ताह चालत राहो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमचा सप्ताह असाच निर्विघ्नपणे चालत राहो. भगवान परमात्म्याच्या चरणी अशी प्रार्थना करतो आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.
ह्या निळोबारायांच्या अभंगावरती लवकरात लवकर आता मला निश्चित अभंग त्या ठिकाणी मी ठरवलेला होता महाराज. जे काही चिंतन ठरवलं होतं ते अगोदरच महाराज इतर मंडळींनी मांडून टाकलं होतं. मग ठीक आहे, काल पंढरी महाराजांना विचारलं महाराज काय अभंग घ्यायचा, महाराजांनी हा अभंग सुचवला. आता दिवसभरामध्ये देखील काही चिंतन मांडता आलं नाही. असो, थोडक्या मोडक्या शब्दामध्ये माझ्या वाणीला ज्याप्रमाणे सद्गुरूंनी बुद्धी दिली, भगवान परमात्म्याने बुद्धी दिली, त्याप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल ते भगवान परमात्म्याचे समजून, साधू संतांचे समजून, शुद्ध वचन समजून आपण अंमलामध्ये आणा. आणि जे काही चुकीचं असेल, जे काही शब्द माझ्या मुखामधून वाईट बाहेर पडले असेल ते माझ्या वाणीचे दोष समजून माझे मला परत करा. सर्वांना ही नम्रतेची विनंती करतो आणि झालेल्या सेवेला या ठिकाणी पूर्ण ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.